नमस्कार मित्रांनो. तर लपंडाव या मालिकेच्या 7 एप्रिलच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सखी कान्हा नाश्त्यासाठी खाली येतात. सखीने आपला 3ऱ्या दिवसाचा प्रश्न रेडी ठेवलेला असतो. सखी खाली आल्या आल्या सरकारला एक प्रश्न विचारते. सखी म्हणते, सरकार, मला तुमच्याकडून एक प्रश्नाचं उत्तर हवं आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर कळलं की आजच्या दिवसाची आई कोण आहे हे कळेल. सरकार म्हणते, विचार, मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकते, कारण तुझी खरी आई मीच आहे. सखी म्हणते, मग सरकार, मला आता सांगा, जेव्हा सखीला सर्दी होते तेव्हा माझी आई कुठले घरगुती उपाय करते? सरकारची ततपप होते. सरकार काहीच सांगू शकत नाही. सरकार म्हणते, ते आपलं ते हे नसतं का? सखी म्हणते, सरकार, अहो किती वेळ घेत आहे, ते आपलं हेच. म्हणजे तुम्हाला हे म्हणायचं आहे का की लवंग तव्यावर भाजून त्याची पुरचुंडी करून ती पुरचुंडी नाकाजवळ धरायची, हे असंच काहीतरी ना? सरकार म्हणते, अगं हेच तर सांगणार होते मी. सखी म्हणते, हो, हेच सांगणार होता का? मग आधी का नाही सांगितलं तुम्ही? आणि ज्या वेळेस मला सर्दी झाली काल, त्यावेळेस तुम्ही हा घरगुती उपाय का नाही केलात? कान्हा म्हणतो, अहो ते तुमच्या खऱ्या आई नाही म्हणून. याचा अर्थ काय होतो? सखी म्हणते, याचाच अर्थ होतो की तुम्ही माझी खरी आई नाही. काल माझ्या खऱ्या आईने माझ्यावर उपचार केले, तुम्ही नाही. सरकार घाबरते, तर घरातले सगळे खुश असतात. आता सखी सरकारची हकालपट्टी कशी करते ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं आहे की सखीला झोप लागलेली असते. कान्हा, तेजस्विनी सखीजवळ बसलेले असतात. कान्हा अस्वस्थ असतो. तेजस्विनी म्हणते, अरे नको काळजी करूस, मी आहे इथे. तुझी बायको सकाळपर्यंत पूर्ण बरी होईल. कान्हा, खूप प्रेम करतोस ना तू तिच्यावर? अरे तू बोलत नसलास ना तरी तुझ्या डोळ्यात ते दिसतं. राघवनंतर सखीवर कोणी इतकं प्रेम करत असेल तर तू आहेस. नशिबवान आहे माझी सखी, तिला इतका सच्चा माणूस भेटला. पण कान्हा, मला एक गोष्ट कळत नाही आहे. मी ज्या वेळेस मला कोंडून ठेवलं होतं आणि गौतम भाऊजी आले होते त्यावेळेस ते वेगळंच बोलत होते. त्यांनी मला सांगितलं होतं की तू सरकारचा माणूस आहेस आणि तू खूप वाईट आहेस. पण आता मला तसं काहीच दिसत नाही. ते असं का बोलले? कान्हा म्हणतो, ते सगळं जाऊ द्या. सखी मॅडमला बरं नाही वाटत ना? मी इथे थांबतो, तुम्ही आमच्या रूममध्ये जाऊन झोपा. तेजस्विनी म्हणते, कान्हा, अरे खूप विरह सहन केला आहे रे, मी इथे थांबते ना. जेवढं होईल तेवढं मला सगळं भरवून काढायचे. मी बसते ना इथे, तू जा, नको काळजी करू, मी इथे आहे. आणि तसंही मला भीती वाटते. ती सरकार काहीही करू शकते. मला खोटं ठरवण्यासाठी ती कुठल्याही थराला जाऊ शकते. म्हणून जेवढा वेळ सखीसोबत मला राहता येईल तेवढं राहू दे, तू जा. कान्हा आपल्या रूममध्ये जातो. तर इथे सरकार हॉस्पिटलमध्ये येते आणि डॉक्टर, नर्स यांना पैशाच्या जोरावर आपल्यासोबत घेऊन जात असते. डॉक्टर म्हणतात, अहो त्यांना एवढंच बरं नाही आहे तर ॲम्ब्युलन्सने त्यांना इथे घेऊन या ना, इथे चांगले उपचार होतील. सरकार म्हणते, मला शिकवायचं नाही. MBBS केलं आहेस ना तू, स्वतःची अक्कल लावायची नाही, मी अक्कल लावते. आणि हो, आता घरी गेल्यावर सखीवर उपचार करायचे आणि सखीसमोर म्हणायचं की सरकार, बरं झालं तुम्ही वेळेवर आलात. 1 मिनिट जरी उशीर झाला असता ना तर सखी गेली असती. खरंच तुमच्यासारखी आई शोधून सापडणार नाही. आई आपल्या लेकरासाठी काहीही करू शकते. एकंदरीत काय, तुम्ही माझं तिथे कौतुक करायचं, समजलं? डॉक्टर हो म्हणतो. सरकार डॉक्टरला धमकावते आणि त्यालाच गाडी चालवत आपल्या घरापर्यंत घ्यायला सांगते. तर इथे कान्हा बाहेर येतो. कान्हा सगळ्यांना सांगतो की रिलॅक्स, सखी मॅडमला बरं वाटतंय, त्या झोपल्या आहेत. खऱ्या तेजस्विनी त्यांच्याकडे आहेत. तेवढ्यात तिथे सरकार येते. सरकार म्हणते, खरं कोण खोटं कोण याचा निकाल व्हायचा आहे अजून. तुझ्या सर्टिफिकेटची काहीच गरज नाही आहे. सखीची खरी आई मी आहे आणि हे लवकरच कळेल. कुठे माझी मुलगी? कान्हा म्हणतो, हळू बोला जरा, त्या आतमध्ये झोपल्या आहेत, तुमच्या आवाजाने उठतील. सरकार म्हणते, माझी मुलगी आतमध्ये आणि तिच्यासोबत ती बाई? आता त्या बाईला मी सोडणार नाही, तिला घराबाहेर काढणारच. सरकार तणतणत आतमध्ये जाते. सरकार आतलं दृश्य बघतेने हादरते. सखी झोपलेली असते आणि तेजस्विनी तिच्या जवळ असते. सखी तेजस्विनीला आई म्हणून हाक मारते.
सरकार मोठ्याने ओरडते आणि म्हणते, लांब हो माझ्या मुलीपासून. मी आहे ना, मी थांबणार इथे, तू जा इथून. तेजस्विनी म्हणते, हे बघ, मला तुझ्यावरती अजिबात भरोसा नाही आहे. मी इथेच थांबणार आणि तू जर मला इथे थांबू देणार नसशील तर मी कान्हाला बोलवते. सरकार म्हणते, लायकीत राहायचा, तुला इथे थांबायचं ना थांब, पण सखीजवळ बसायचं नाही. जा तिथे खुर्चीवर बस किंवा सोफ्यावर बस. तेजस्विनी सखीपासून लांब एका खुर्चीवर बसते, पण ती रात्रभर झोपत नाही. सखीसाठी देवाकडे प्रार्थना करत राहते. सरकार सखीजवळ झोपते. ती सखीची किळस करत तिथे लांब सखीला ढकलून स्वतः झोपते. तर दुसऱ्या दिवशी सखीला जाग येते. सखी डोळे उघडते आणि समोर आपल्या आईला बघते. सखीला कळतं की काल रात्रभर आपली आई जागी होती. सखी आईला विचारते, आई तू जागी होती? सखीच्या आवाजाने सरकार उठून बसते. सरकार सखीची खोटी काळजी दाखवण्याचा प्रयत्न करते. सखीला समजलेलं असतं की आपली खरी आई कोण आहे. सखी सरकारला म्हणते, आवरा आणि डायनिंग टेबलवर या, दोघीही आवरा, मला जरा प्रश्न विचारायचे. सखी आपल्या रूममध्ये जाते आणि थोड्या वेळाने फ्रेश होऊन येते. कान्हा विचारतो, सखी मॅडम बरं वाटतं ना तुम्हाला? आणि डोक्यावरून आंघोळ नाही ना केली तुम्ही? काल खूप घाबरलो होतो मी. सॉरी, काल मी तुमची मस्करी केली, पण एवढं सगळं होईल मला माहिती नव्हतं. हे सगळं ना माझ्यामुळेच झालं, मी उगीच मस्करी करायला गेलो. सखी विचारते, तुला माझी एवढी काळजी वाटते? कान्हा म्हणतो, अहो हो, खूप काळजी वाटत होती. तुम्ही होतात तिथे खाली आणि मी रूममध्ये. मला अजिबात झोप लागली नाही, मी अस्वस्थ होतो. तुम्ही नव्हता शेजारी. डोळा लागला की डोळे उघडायचे आणि समोर बघायचं तर तुम्ही नाही. मला खूप टेन्शन आलं होतं, खूप अस्वस्थ झालो होतो मी. आजच्या आधी कधी अस्वस्थ झालो होतो माहिती नाही. सखी म्हणते, कान्हा अरे किती प्रेम करतोस माझ्यावर, मग बोलून का दाखवत नाही? सखी कान्हाला मिठी मारते. कान्हाला आपलं ध्येय आठवतं. कान्हा सखीला आपल्यापासून लांब करतो. सखी विचारते, काय झाले, कुठे चाललायस तू? कान्हा म्हणतो, सखी मॅडम अहो नाश्ता करायचा आहे ना, चला, मला भूक लागली आहे, नाश्त्यासाठी वाट बघतोय. सखी म्हणते, मी पण वाट बघते. मला सरकारला आता प्रश्न विचारायचे आहेत आणि त्याची उत्तरं मला हवीच आहेत. सखी कान्हा खाली जातात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.